तर चला आज करूयात न लाटता अगदी झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे पळीपापड। हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला सुद्धा मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात। त्यामुळे लहान मुलांना बाजारातून बाहेरचे विकतचे कुरकुरे आणून देण्यापेक्षा जर हे घरीच तयार केलेले तांदळाच्या पिठाचे मसाला पापड जर तुम्ही तळून दिले तर मुलं सुद्धा नक्कीच याला आवडीने खातील। पाण्याचं आणि तांदळाच्या पिठाचं अचूक प्रमाण घेऊन न लाटता न तुटता पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला आधीच एक लाईक करून ठेवा। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालण्याची अजिबात गरज लागत नाही। फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। घरामध्ये आपण भाकरी बनवण्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरतो तेच हे पीठ आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बघा दुसऱ्या एका बाउलमध्ये ज्या वाटीने मोजून तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने मोजून इथे मी 3 वाट्या पाणी काढून घेतले। आता हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये अगोदरच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग पीठ शिजवत असताना तांदळाच्या पिठाच्या त्यामध्ये गुठळ्या शिल्लक राहत नाहीत। म्हणून काय करायचं, आधीच साध्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा थोडं थोडं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालायचं आणि गुठळ्या होऊ न देता याची दाटसर अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर बघा तयार झालेल्या पिठाच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित इथे मी मोडून याची चांगली दाटसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये पिठाच्या गुठळ्या शिल्लक राहता कामा नये, नाहीतर पापडाचं मिश्रण बिघडू शकतं। आता हे शिजवायचं आहे, तर त्यासाठी इथे मी अगोदरच कुकरमध्ये ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून 6 वाट्या इतकं पाणी घातलेलं होतं आणि ह्या पाण्याला मी चांगली खळखळून एक उकळी काढून घेतलेली आहे। आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे तर ते तळापासून एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर एका हाताने आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पळीच्या मदतीने ते गरम पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मिश्रण कुकरच्या तळाशी चिकटू शकतं। आता गॅस बारीक ठेवूनच मी याला तळापासून हलवून घेत आहे आणि हे मिश्रण आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिटं असंच तळापासून हलवत राहायचं आहे, म्हणजे मग ते कुकरच्या तळाशी चिकटत नाही। आणि जसं बघा आपण याला शिजवत जाऊ ना तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं। इथे तुम्ही बघू शकता गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मंद गॅसवरतीच या मिश्रणाला तळापासून हलवत आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे। जसं आपण याला शिजवत जाऊ तसं मिश्रणाला घट्टसरपणा येतो आणि तुम्ही इथे बघतच असाल मिश्रण सुरुवातीपेक्षा आता थोडंसं ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि घट्टसरसुद्धा झालेलं दिसत आहे। तर हे मिश्रण असंच आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी सतत पळीने एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे मग ते कुकरच्या तळाशी चिकटत नाही। तर हे बघा पळीच्या बाहेरच्या बाजूने एक जाडसर असा यावरती लेयर आला आहे, म्हणजेच पीठ घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। असं कुकरमध्ये हे तांदळाच्या पिठाचं मिश्रण शिजवलं की म्हणजे मग एकतर आपला पीठ शिजवण्यासाठी लागणारा वेळसुद्धा वाचतो आणि गॅससुद्धा वाचतो। कमीत कमी वेळेमध्ये अगदी व्यवस्थित पीठ शिजून होतं आणि पापडसुद्धा वाळल्यानंतर अगदी न चिरता न तुटता तयार होतात। आता यामध्ये काही मसाले घालायचे, तर त्यासाठी यामध्ये घातलेलं आहे मी अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तीळ, पाव चमचा हिंग, 1 चमचाभर रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा पापड खार, चवीपुरतं मीठ। इथे मी रेड चिली फ्लेक्स वापरलेले आहेत, याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता। सोबतच यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आज आपण तांदळाच्या पिठाचे हे मसाला पापड बनवतोय, त्यामुळे मी हे साहित्य घातलेलं आहे। जर तुम्हाला सिंपल पापड बनवायचे असतील तर यामध्ये फक्त जिरं, तीळ, पापड खार, चवीपुरतं मीठ घालून तुम्ही तयार करू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता त्यानंतर काय करायचं आहे, कुकरचं जे झाकण आहे त्याची शिटी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आणि कुकरचं झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटासाठी मंद गॅसवरती या पिठाला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर हे बघा जवळपास 5 ते 7 मिनिटं कुकरची शिटी होऊ न देता कुकरचं झाकण लावून पीठ चांगलं मंद गॅसवरती वाफवून घेतलं आहे। यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली की आता याचं झाकण आपण काढून बघूयात। तर हे बघा पीठ किती मस्त असं शिजलेलं आहे, दाटसर झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बनून तयार झालेलं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे आपण बरोबर सारख्याच वाटीने 9 वाट्या इतकं पाणी घेतलेलं होतं आणि पाण्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। या पद्धतीने जर पाण्याचं प्रमाण तुम्ही घ्याल तर तुमचे पापडसुद्धा अगदी न चुकता परफेक्ट बनून तयार होतील। फक्त पीठ शिजवण्याची इथे सांगितलेली पद्धत लक्षात ठेवायची, त्या पद्धतीने तुम्ही जर का पीठ शिजवलं
तर तुमचे सुद्धा पापड अगदी न चिरता न तुटता बनून तयार होतील। आता तयार झालेल्या या मिश्रणाचे लगेचच आपण पापड घालून घेऊ। तर इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंतरलेली आहे आणि या प्लास्टिक शीटवरती पळीच्या मदतीने आपल्याला हे पापड घालून घ्यायचे। तर आता लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता। तांदळाच्या पिठाचे हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत। फक्त पाण्याचं प्रमाण अचूक घ्यायचं, पीठ व्यवस्थित शिजवायचं आणि पळीच्या मदतीने भराभर पापड घालून घ्यायचे। अवघ्या अर्धा तासामध्येच हे पापड बनून तयार होतात। तर हे बघा इथे मी सगळे पापड पळीच्या मदतीने प्लास्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत। आता याला 2 दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये चांगलं सुकवून घेणार आहोत। तर बघा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड मी चांगले सुकवून घेतलेले आहेत। पापड व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून घेतले की याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर वर्ष 2 वर्ष अजिबात काहीच होत नाही आणि अशा रीतीने हे पापड आता आपले स्टोअर करण्यासाठी तयार झालेत। पण त्याआधी आपण पापड तळून बघूयात। तर पापड तळण्याकरता इथे मी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम करून घ्यायचं, गॅस मध्यम ठेवायचा आणि हे बघा कढईमध्ये पापड घातल्याबरोबर छान असा फुललेला आहे। मस्त असे हे तांदळाच्या पिठाचे झटपट मसाला पापड खाण्यासाठी तयार होतात। तळल्यानंतर अगदी खायला खुसखुशीत लागतात आणि अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात। लहान मुलांना बाहेरचे विकतचे कुरकुरे देण्यापेक्षा हे घरीच तयार केलेले चवदार असे हे तांदळाचे मसाला पापड तळून दिले की मुलं सुद्धा याला आवडीने खातील आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच असेल किती सोपे आहेत। फक्त तांदळाचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण अचूक घ्यायचं। पीठ व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर अवघ्या अर्धा तासात हे फटाफट पळीच्या मदतीने पापड आपल्याला घालता येतात। 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतले की असे मस्त पापड वर्षभरासाठी स्टोअर आपल्याला करता येऊ शकतात। इथे बघा पापड तळल्यानंतर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल हे पापड किती कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत। अगदी पापड तोडल्याबरोबर याचा छान असा बारीक भुगा होतोय, याचाच अर्थ पापड अगदी कुरकुरीत झालेले आहेत। तर असे हे तांदळाच्या पिठाचे झटपट तयार होणारे पळी पापड तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।